Welcome to e-learning and cable networking program of लोकमान्य टिळक महाविद्यालय वनी. Class 11 Subject English. Myself Rajendra Avari. In the previous period we have seen the short story of the poem. How was the short story of the poem? In the poem, Cherry Tree is written by Ruskin Bond. Is about the poet. A cherry seed that planting grows into a blossoming tree over a period of 8 years. In the poem, the poet describes the incidents into a 4-month time span vividly and extensively. From a wonders of nature. As the related the two activities from the poem. In the first activity, we have seen the trees are revered because they give us joy, they give us fruits, they give us shade, they give us flowers, and the last point is they give us oxygen. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या शॉर्ट स्टोरी आणि पहिल्या फर्स्ट ॲक्टिव्हिटी मधून आपण जे काय बघितलं आहे, तर एक रस्किन बॉन्ड या पोएम चेरी ट्री मध्ये त्याने काय केलं होतं, 8 वर्ष त्याच्यामध्ये तो पास झालेला आहे. त्याने एक आपलं प्लांटिंग तयार केलेलं आहे चेरी सीड म्हणून. त्याने ते वाढवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याची एक कंपेअर तुलना एका छोट्याशा मूळसारखी तयार केलेली आहे. आणि त्या ज्या झाडाला, त्या ज्या प्लांटिंगला त्यांनी बिफोर गोइंग टू बेड यू आर गिवन टू द वॉटर फॉर द प्लांटिंग. म्हणजे त्याने काय, तो बेडवर झोपायला जायच्या पहिले तो आपल्या झाडाला नियमितपणे काय करत होता, पाणी देत होता. आणि तो पिरियड किती वर्षाचा होता, 8 years हॅव पास इन हिज लाईफ. म्हणजे त्याच्या या 8 वर्षाच्या जीवनामध्ये त्याने जो प्लांटिंग त्यांनी काय केलेला आहे, तयार केलेला आहे. आणि बेडवर झोपायला जायच्या पहिले त्यांनी तो त्याला पाणी देत होतं. नंतर काय केलेलं आहे त्याने, इन द पोएम द पोएट डिस्क्राइब्स the incidents into a 4-month time vividly and extensively talks about wonders of nature. म्हणजे त्याने काय म्हणलं आहे का बा, त्याच्या ज्या पोएम्समध्ये जे काय ज्या पोएट्सने काय केलेलं आहे, त्याचे जे इन्सिडेंट्स आहे, घटना आहे, त्या इन्सिडेंट्स आता इन्सिडेंट्स काय झालेले आहे, तर इन्सिडेंट्स घडलेले आहे म्हणजे का त्यांनी जो टाईम होता, त्याचा स्पॅन होता, कालावधी होता, हा विविडली होता. म्हणजे एकदम काय होता, स्पष्टपणे होता, एक्सटेन्सिव्हली होता, मोठ्या प्रमाणात होता. आणि त्याच्या ज्या दृष्टी कशी होती, एक वंडर्स ऑफ नेचर म्हणजे आश्चर्यचकित होतो. नाऊ वी आर गोइंग टू द सेकंड ॲक्टिव्हिटी इन द प्रिव्हियस पिरियड. त्याच्यामध्ये आपण जे सेकंड ॲक्टिव्हिटीज बघितली आहे पहिल्या पिरियड्समध्ये, त्याच्यावरून त्याची आपण ॲन्सर बघितले आहे.
Now we are going to see the line by line from the cherry tree. Eight years have passed since I placed my cherry seed in the grass. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, 8 years have passed म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं होतं का बा या ज्या पोएटनी या ज्या रस्किन बॉन्डनी त्याच्यामध्ये 8 वर्षे तो पास आहे, 8 वर्ष घालवले आहेत. आणि जेव्हापासून काय झालेलं आहे, आय प्लेस माय चेरी सीड इन द ग्रास, माझं जे चेरी नावाचं सीड आहे हे माझ्या गवतामध्ये मी काय केलेलं आहे, लावलेलं आहे, तयार केलेलं आहे. किंवा ज्यावेळी मी माझे 8 वर्षे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, पास झालेले आहे. मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन आय सेड अँड वॉटर इट वन्स अँड वेंट टू बेड अँड फॉरगॉट बट चेरीज हॅव ए वे ऑफ ग्रोविंग. परत काय झालेलं आहे का मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन आय सेड, ज्यावेळी पोएट काय म्हणतो बघा, पोएट इज सेइंग मस्ट हॅव अ ट्री ऑफ माय ओन. आणि ज्यावेळी मी माझ्या गवतामध्ये चेरी सीड लावल्यानंतर मी माझं हे काय तयार केलेलं आहे, एक स्वतःचं एक झाड तयार केलेलं आहे असं तो काय म्हणत आहे, पोएट म्हणत आहे. आणि एक स्वतःचं झाड तयार केल्यानंतर तो बेडवर जाण्याच्या पहिले तो काय करत होता, त्या प्लांटिंगला, त्या झाडाला म्हणजे त्यांनी काय देण्याचा प्रयत्न केला, एक पाणी देण्याचा प्रयत्न केला. म्हणून तो काय करतो, यू टेक द केअर फ्रॉम दिस प्लांटिंग आणि बिफोर गोइंग टू बेड इट हॅज गिवन द वॉटर फॉर द ट्रीज अँड फॉरगॉट बट चेरीज हॅव ए वे ऑफ ग्रोविंग देअर सॉरी दो नो वन्स कॅरिंग व्हेरी मच आर मुव्हिंग. आता बा काय झालेलं आहे का चेरीज हॅव ए वे ऑफ ग्रोविंग. आता जे चेरी नाव सीड आहे ते काय झालेलं आहे, त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि वाढवल्यानंतर त्याला असे काहीतरी कितीतरी माहीत पडलेलं आहे का त्यापासून तो एकही काय झालेला आहे, मार्ग मिळवू शकला नाही, म्हणजे तो विसरला गेलेला आहे. कोण, रस्किन बॉन्ड. अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे. आता बा परत काय केलेलं आहे, अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे. ज्यावेळी तो काय केलेला आहे, त्याला त्याचं झाड वाढवायचं होतं रस्किन बॉन्डला. आणि रस्किन बॉन्डने वाढवल्यानंतर तो आपल्या याच्यामध्ये त्याला माहीत पडलेलं आहे की मी एकही काही ते मिळवू शकलं नाही, कारण मी त्या माझ्या जीवनामध्ये ते काय झालेलं, विसरलेलं आहो. अँड सडनली जस्ट समर नियर द एंड ऑफ मे. आणि अचानकपणे काय झालेलं आहे, जो मे महिन्याच्या शेवटी जवळपास तो कोणता एक उन्हाळ्याचा दिवस होता. आणि या उन्हाळ्याच्या दिवसावरती मी काय झालेलं, आय फाउंड ए ट्री हॅड कम टू स्टे. आणि मी परत त्या झाडाकडे आल्यानंतर तिथं थांबलो. आणि थांबल्यानंतर तो दिवस होता, उन्हाळ्याचा दिवस होता, मे महिना होता. आणि मी माझ्या त्या झाडापाशी थांबल्यानंतर मी शोधायला लागलं काय का इट वॉज व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. कारण बिकॉज काय शोधलं होतं, यू कॅन फाइंड हॅड कम टू स्टे. तो शोधू शकत होता आणि तिथे येतो आणि आल्यानंतर थांबतो. तर त्याला काय करू शकतो का द पोएट इज सेइंग, म्हणत आहे का धिस ट्री इज व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. म्हणजे तो शोधू शकला का ते झाड काय होतं, छोटंसं होतं आणि 5 months चाइल्ड. आणि 5 महिन्याच्या मुलासारखे त्याची काय झाली होती, एक परिस्थिती झाली होती. म्हणजे त्याने काय केलेलं आहे, एक छोट्याशा त्या झाडाची कम्पेअर केलेली आहे. हॅव डन ॲज द कम्पेअर फॉर द चाइल्ड. त्या मुलासाठी त्या एका छोट्याशा झाडाची काय केलेली होती, एक कम्पेअर केली होती. लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड गोस्ट एट द लीव्ज द ग्रास कटर सायती. आता परत काय झालेलं आहे की बा लास्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. आता ते काय झालेलं आहे, त्या मोठ्या ज्या गवतामध्ये सुरुवातीला
काय झालेलं आहे, गोट्स एट द लीव्ज, म्हणजे ते काय करत आहे, त्या ज्या झाडाची जे पानं आहे, वाढलेल्या झाडाची जे पानं आहे, जे चेरी नावाचं सीड आहे, त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, जे काही बकरे आपण म्हणतो ते त्याची काय झालेलं आहे, पानं खाऊ लागलेले आहे, ते ग्रास कटर करू लागलेले आहे. आणि साहित्य याचा जो आपल्या याच्यामध्ये पोएममध्ये जो मिनिंग दाखवलेला आहे, ए टूल विथ ए लॉंग कर्व ब्लेड ॲट राईट अँगल टू ए लॉंग हँडल यूज टू कट लॉंग ग्रास अँड ग्रेन. तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ग्रास अँड ग्रेन म्हणजे जे काय आपण म्हणतो धान्य आणि जे गहू आपला गवत हे काय झालेलं आहे, मोठं जे वाढलेलं आहे त्याला काय केलेलं आहे, कट केलेलं आहे. आणि अशा रीतीने तो साहित्य याचा आपण अर्थ बघितला आहे. नंतर काय म्हणतो बा, श्रीवल द स्लेंडर स्टेम इवन सो नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच 3 न्यू शूट्स ग्रो. आता बा सुरुवातीलाच काय केलेलं आहे का, स्प्लिट इट अपार्ट अँड मान्सून ब्लाइट. आता स्प्लिट इट अपार्ट अँड मान्सून ब्लाइट, ब्लाइटचं काय झालं आहे, कॉजिंग डॅमेज. ब्लाइटचा मिनिंग काय झाला, द मिनिंग ऑफ द ब्लाइट ॲज गिव्हन द कॉजिंग डॅमेज, म्हणजे त्याचं कारण काय दाखवलेलं आहे का, ते पूर्ण काय झालेलं आहे, डॅमेज झालेलं आहे. ते मान्सून या कालावधीमध्ये ते पूर्ण आपलं जे एरियाचं सीड हे पूर्ण डॅमेज झालेलं आहे. आणि म्हणून काय म्हणतो तो, द पोएट इज सेईंग श्रीवल द स्लेंडर स्टेम इवन सो. आता श्रीवल याचा जो मिनिंग दाखवला आहे, कॅन बी शो ॲज द मिनिंग ऑफ द श्रीवल इज ड्राईड. आता ते कुठल्यासारखं झालेलं आहे, स्लेंडर स्टेम इवन सो. नंतर इन द नेक्स्ट लाईन मध्ये काय म्हणतो बा पोएट, देट स्प्रिंग आय वॉच 3 न्यू शूट्स ग्रो द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थर्स्ट इट आर्म्स इन ए फ्रेश फायर्स लस्ट. आता बा नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच 3 न्यू शूट्स ग्रो. पोएट काय करत आहे का बा, ज्यावेळी त्यांनी जे नवीन जे काही सुरुवातीलाच त्यांनी त्या झाडावरती निरीक्षण केलेलं आहे, चेरी नावाच्या झाडावरती निरीक्षण केलं आहे, त्या बीवरती निरीक्षण केलेलं आहे. आणि निरीक्षण केल्यानंतर तो त्या झाडाला काय करत आहे, सुरुवातीपासूनच वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्याच्या काही याच्यामध्ये तो काय झालेला होता, विसरला होता. कोण, द पोएट हॅज फॉरगॉट इन हिज लाईफ आणि he cannot get no one's caring very much or knowing. आणि त्या सुरुवातीला त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो काय म्हणतो बा, यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थर्स्ट. आता यंग ट्री आपण जेव्हा म्हणतो बा का एखादं झाड मोठं झाल्यानंतर ते झाड कसं दिसते, ताजे तवानं दिसते, यंग दिसते, म्हणजे तारुण्य दिसते. तर त्या तारुण्य अशा झाडामध्ये तो पोएट काय म्हणतो, स्ट्रगल. आणि त्याच्यामध्ये काय तो करायला लागला, तर संघर्ष करायला लागला. आणि संघर्ष केल्यानंतर तो थर्स्ट याचा मिनिंग काय दिलेला आहे, पुश विथ फोर्स, म्हणजे पुश म्हणजे स्पर्श करणे, वेगाने काय करत आहे, तो त्याला स्पर्श करत आहे. आणि इट आर्म्स इन ए फ्रेश फायर्स लस्ट. आणि तो आपल्या हाताने काय झालेला आहे, ताजेतवाने अशा हाताने तो जो पोएट त्याला काय करायला लागला, ॲग्रेसिव्ह करायला लागला, फायर्स करायला लागला. कुठं, त्या ज्या चेरी नावाच्या झाड आहे, चेरी नावाचं जे सीड आहे याला. तर अशा रीतीने आपण ज्या पहिल्या स्टँडचा अर्थ बघितला आहे आणि त्या पहिल्या स्टँडचा जो अर्थ बघितल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक एक लाईन्सचा आपण काय करू, अर्थ बघू. 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. The poet is saying, my cherry seed in the grass, and before the period of the 8 years have passed, and next this tree is of my own, and before going to bed it water it once to the tree. In my life the cherries have a way of growing and a forgot, though no one carry very much or knowing. In the end of May, the poet says, this day is a summer, and at that time I found a tree and to stay. But this tree is very small
because as the compare 5 months child. Last in the grass running wild. आता त्या गवतामध्ये मोठ्या अशा गवतामध्ये ते हरवल्या गेलेले आहे बिकॉज some of the goats ate the leaves and the grass is cutter. The grass is cutter because a long grass and grain is cutter. Shriveled the slender stem even so next spring I was 3 new shoots grow. The young tree struggle upward thus it earns in a fresh fire's luster. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधून आपल्याला काही जे आपले फिगर ऑफ स्पीच आहे ते आपण बघू. 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. आता यावेळी काय झालेलं पहा विद्यार्थी मित्रांनो, 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. तर हे जे लाईन्स दिलेले आहेत हे लाईन्स काय झालेले आहे, इट इज द एक्झाम्पल ऑफ द alliteration because the sound of the words yes is repeated for the poetic effect. So it is the example of the alliteration. In this line we can show the second example from the figure of speech. It is the example of the consonants. The sound of the words D has been repeated in these lines. So it is the example of the consonants. Must have a tree of my own, I said, and water it once and went to bed. आता त्याच्यामध्ये पहा काय झालेलं आहे का बा, या ज्या लाईन्स मध्ये काय दिलेलं दाखवलेलं आहे, द साऊंड ऑफ द वर्ड्स इज डब्ल्यू इज रिपीटेड फॉर द पोएटिक इफेक्ट. सो इट इज द एक्झाम्पल ऑफ द alliteration. Though no one's caring very much or knowing. अथवा and forgot but cherries have a way of growing though no one's caring very much or knowing. अथवा जे दोष आपण दोन वर्ष बघितले आहे, ग्रोविंग अँड नोविंग. सो इट इज द एक्झाम्पल ऑफ द क्लायमॅक्स. आता क्लायमॅक्स याला आपण कसं ओळखायचं, तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे द इन दिस लाईन्स द वर्ड्स ग्रोविंग अँड नोविंग हॅज बीन यूज फॉर द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ द इम्पॉर्टन्स. म्हणजे आपण जेव्हा मिळवत आहोत माहीत होत आहे म्हणजे काय झालेलं आहे का डिक्रीजिंग ऑर्डर दिलेला आहे. नंतर आहे अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. आता या सुद्धा लाईन्समध्ये काय दिलेलं आहे, आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे इट वॉज व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. परत पुन्हा या ज्या लाईन्समध्ये काय दिलेलं आहे, जे ए ट्री हॅड कम टू स्टे. आता हे काय दिलेलं आहे, इट इज द एक्झाम्पल ऑफ द पर्सनिफिकेशन बिकॉज ए ट्री हॅड बीन यूज कम टू स्टे. सो इट इज द एक्झाम्पल ऑफ द पर्सनिफिकेशन. नेक्स्ट लाईन लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. आता याच्यामध्ये परत पुन्हा काय दिलेलं आहे, चाइल्ड आणि वाईल्ड
हे दोन वर्ड्स तुम्ही तुमच्या लाईन्समध्ये बघू शकता. तर चाइल्ड आणि वाईल्ड आणि स्मॉल आणि टाल. आता स्मॉल आपण आणि टाल हे काय झालेले आहे, विरोधी दोन्ही जे वर्ड्स आलेले आहे. म्हणून सो इट इज द एक्झाम्पल ऑफ antithesis because the small and tall is very opposite words, and in these lines two words has been given in the opposite word for these lines. So it is the example of antithesis. Goats ate the leaf, the grass cutters I split it apart, and a monsoon bright. आता परत त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, वर्ड आणि स्प्लिट हे जे स्लेंडर हे काय दिलेलं आहे. याचा द साऊंड ऑफ द वर्ड्स इज एस is repeated in this line for the poetic effect. So it is the example of the alliteration. Second example आपण पाहू. त्याच्यामध्ये नंतर लाईन, द नेक्स्ट स्प्रिंग आय वॉज 3 new shoots grow, the young tree struggle upward thus, it arms in a fresh fire's lust. आता बा परत या लाईन्स मध्ये सुद्धा त्याने काय केलेलं आहे का बा the example of the alliteration because the sound of the verse is s is repeated in this line, so it is the example of the alliteration. And second is the example of the consonants because the d has been repeated in this line, so it is the example of the consonants. Now we are going to see the next stanza. For light and air and sun I could only wait as one who watched wandering while time and the rain made a miracle from green growing pain. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, परत काय झालेलं आहे, फॉर लाईट अँड एअर अँड सन. जेव्हा त्याला कशाची आवश्यकता आहे बा, द लाईट एअर अँड सन हॅव बीन रिक्वायर्ड फॉर दिस चेरी सीड. आय कुड ओनली वेट ॲज वन. आणि परत तो पोएट सांगतो, द पोएट इज सेईंग का बा ॲज द रिक्वायरमेंट to the tree about light, air and sun because I could only wait as one. म्हणजे मी परत काय करत आहे, एकदा पुन्हा मी वाट बघू शकत आहे, वाट बघतो आहे. कोण? who watched wandering while time and the rain made a miracle from green growing pain. परत काय झालेलं आहे, त्याने काय म्हटलं आहे का ज्यावेळी सूर्याची प्रकाशाची आणि हवेची ज्यावेळी आवश्यकता आहे आणि तितक्यामध्ये मी काय करत आहे, एक वाट बघू शकतो. कशासाठी का बा हू वॉच वॉन्डरिंग टाईम अँड द रेन. कारण मला त्या टायमाची गरज आहे, पावसाची गरज आहे आणि त्याच्यासाठी मी काय करत आहे, भटकत आहे आणि त्याच्यावरती मी निरीक्षण करत आहे, असं काय करत आहे तो पोएट सांगत आहे. आणि इन दिस लास्ट लाईनमध्ये काय म्हणतो, मेड ए मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोविंग पेन. आणि म्हणून मला अशा गोष्टीची आवश्यकता आहे का ज्याच्यापासून माझं झाड काय करत आहे, वाढत आहे, हिरवगार असं झाड दिसत आहे, माझं हिरवगार झाड असं तयार होत आहे. तर अशा रीतीने आपण या स्टांजामधून आपण त्याचा अर्थ बघितला आहे. परत विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यामधून फिगर ऑफ स्पीच पाहू. फॉर लाईट अँड एअर अँड सन. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, लाईट, एअर अँड सन, तर हे कसे दिलेलं आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर दिलेले आहे. आता इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे कसे,
लाईट एअर सन म्हणून हे एक्झाम्पल आहे तुमचं क्लायमॅक्सचं. तर परत पुन्हा आपण याला पर्सनिफिकेशन म्हणू शकतो. तर लाईट एअर अँड सन has been used in this line in the increasing order, so it is the example of climax. I could only wait as one who was wandering while time and the rain. आता बा परत त्याने काय केलं आहे का who was wandering while time and the rain. परत या लाईन्समध्ये सुद्धा आपण जर फिगर ऑफ स्पीच पाहिलं तर so it is the example of the alliteration because the sound of the verse W is repeated for the poetic effect. And last line made a miracle from green growing pain. परत पुन्हा याच्यामध्ये सुद्धा आपण दोन एक्झाम्पल पाहू शकतो. जसं पहिले एक्झाम्पल आहे जसं ग्रीन आहे ग्रोविंग आहे दिलेलं आहे. तर द एक्झाम्पल आहे आपलं एलिट्रेशनचं. तर त्याच्यामध्ये त्याने काय केलं आहे द साऊंड ऑफ द वर्स जी इज रिपीटेड फॉर द पोएटिक इफेक्ट, सो इट इज द एक्झाम्पल ऑफ द एलिट्रेशन. अँड सेकंड एक्झाम्पल कॅन बी शो इन दिस लाईन. द साऊंड ऑफ द verse if n has been repeated in this line, so it is the example of the consonants. Now we are going to see the next topic tomorrow. Will you see? Thank you.